धर्माच्या मुद्द्यावरून सध्या भाजपच्याच दोन नेत्यांमध्ये जुंपलेली आहे। नितेश राणेंनी जी विधानं केली त्यावरून भाजपचे हाजी अराफत यांनी पक्षालाच भूमिका मांडण्याचं आवाहन केलंय। धर्मावरून चिथावणी देणाऱ्या भाजपच्या नितेश राणेंना भाजपच्याच हाजी अराफत यांनी आव्हान दिलंय। मात्र भाजपनं राणेंना खरा धर्म शिकवावा, आम्ही मराठी संस्कृती मानणारे मुस्लिम आहोत असं म्हणत अराफत यांनी भाजपला सल्लाही देऊन टाकलाय। वाद सुरू झाला होता रामगिरींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। तुमको अगर तुम्हारी कौम की अगर चिंता होगी तो हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं, वरना वो जबान हम लोग सही पे रखेंगे नहीं, ये तुम लोग याद रखना। आता विरोधाभास हा आहे की दोन्ही नेते भाजपचे आहेत। एक आमदार, दुसरे भाजपच्या अल्पसंख्याक अर्थात मुस्लिम विभागाचे नेते। हे दोन्ही नेते फडणवीसांना आपला नेता मानतात। नितेश राणे फडणवीसांच्याच दाखल्यानं धमकी देतात आणि हाजी अराफत राणेंवर कारवाईसाठी फडणवीसांनाच पत्र लिहितात। दोन्ही नेते भाजपचे असले तरी मुद्द्यावरून मात्र दोघांचं सूत्रामही जुळत नाही। पण दोघांच्या भूमिका बघितल्या तर त्यांच्या वादात भाजपच्याच भूमिकेवर सवाल उपस्थित होत आहे। आमचे प्रदेश अध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष घेतील त्याबद्दल मला बोलण्याची काही गरज नाही। त्यांना प्रदेश अध्यक्षांना ह्या विषय हाताळण्याचा पूर्ण अधिकार आहे। आता त्याबद्दल अगर आमच्या पक्षातले माझे काही सहकाऱ्यांचं वेगळं मत असेल तर आमचे प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ पातळीचे लोक बघून घेतील, ते डिपार्टमेंट माझं नहीं। मैंने देवेंद्र जी के पास एक पत्र लिखा हूं और मैंने बावनकुळे जी को मीटिंग के अंदर हमारा एक बहस हुई, सब लोग और सभी पदाधिकारी के सामने नागपुर में बात हुई। उन्होंने तुरंत कहा कि हाजी भाई इसके ऊपर एक्शन लिया जाएगा और उसको चुप बिठाया जाएगा। ये चौथी बार हो गया, अब ये पांचवी बार कई महीने से चालू है। अगर ये मैंने कहा कि पार्टी की भूमिका है क्या, अगर पार्टी की भूमिका है तो पार्टी ने स्पष्ट करना चाहिए। राणेंच्या मते महाविकास आघाडीनं निवडणुकीत मुस्लिमांना जवळ करून मतं मिळवली। अराफत म्हणतात की सरकारच्या मदतीनं उर्दू भवनाद्वारे मी मुस्लिमांना भाजपशी जोडलं। राणे सांगतात की गृहमंत्री फडणवीस हिंदुत्ववादी असल्यामुळे आम्हाला कुणीही रोखू शकत नाही। अराफत म्हणतात की मुस्लिमांना मशिदीत घुसून मारू ही कुणाची भूमिका आहे, पक्षानं स्पष्ट करावं। राणेंच्या मते महाविकास आघाडीसोबत जाऊन ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, त्यांना धर्मावर बोलण्याचा अधिकार नाही। अराफत भाजपला सांगताय की नितेश राणेंना भाजपनं हिंदुत्व काय, श्रीराम कोण होते हे शिकवायला हवं। नितेश राणे वादग्रस्त वक्तव्यांवर म्हणतात की आमचा बॉस म्हणजे फडणवीस सागर बंगल्यावर आहे, आम्हाला काहीच होणार नाही। तर भाजपचे हाजी अराफत म्हणतात की मी देवेंद्रजींचा कार्यकर्ता आहे, माझी भूमिका कायम पक्षासोबत राहण्याची आहे। कोण काय आपल्याला करत नाही, कोण नाही बघा। मी आपल्या जिभेला काय हाड आहे नाही, पाहिजे तर त्यांना बोलतो, त्यांच्या समोर चालून जातो, कोण नाही काय बोलतो। बघून दरवाजे खिडक्या बंद करतात, त्याचा काय गप्पर आलाय। मी पण हिंदूंचा गप्पर आहे, लक्षात ठेवा। आपल्याला वाकड्यात जायचं नाही। ऐसे भगवा होगा पहनने से 1.5 मीटर का कपड़ा पहनने से तुम बाला साहब ठाकरे नहीं हो सकते। तुम काय को कोशिश कर रहे हो? पहले अपने दांत वात का इलाज करो, मुंह का इलाज करो, आवाज को खोलो। बकरी ऐसी तुम्हारी आवाज, तुम क्या बात करते हो? तुम मंत्रालय में जब जाते हो, विधान भवन में मैं जाता हूं, मैं कभी भी देखता हूं तो पत्रकार लोग हंसते हैं और पीछे से आवाज देते, तीसरी चौथी का बच्चा आ गया, तीसरी चौथी का बच्चा आ गया। ये तुम्हारे लिए लोग कमेंट करते हैं, पत्रकार तुम्हारे बारे में ऐसा बात करते हैं। तुम तीसरी चौथी के बच्चे 10वीं 12वीं तो प्रकाश कर दो, पहली दूसरी के बच्चा बनने से छोटे। कि इस महाराष्ट्र के अंदर ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून नितेश राणे वादग्रस्त वक्तव्य करत असताना भाजपचे हाजी अराफत इतके दिवस होते कुठे? नेमकं निवडणुकांच्याच तोंडावर त्यांना का बोलावं वाटलं, हे सारं ठरवून केलं जातंय का, असे प्रश्न आता विरोधक विचारतायत। सरकार पुरस्कृत आहे, सरकार बोलायला लावत आहे। गगनगिरी महाराज सरकारने बोलायला लावलं, नितेश राणे सरकार बोलायला लावत आहे। याबाबतची तक्रार अतिशय तीव्रतेने स्वतः माननीय अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडे केलेली आहे। गृहमंत्री आणि सरकार अशा प्रवृत्तीला पाठीशी घालणार, पोचणार की कारवाई करणार, हा खरा प्रश्न येतो। राणेंनी स्वतःला आवरावं आणि आमची
माननीय गृहमंत्र्यांना पण विनंती आहे की याच्यावर तुम्ही काही लक्ष ठेवणार आहात की नाही. ज्याप्रमाणे सुसाट हा गडी बोलत सुटला आहे, हा कोणाच्या जोरावर बोलतोय याची सुद्धा शहानिशा केली पाहिजे.